ओम नमः सिद्धेभ्यः. जीवनाचे पावित्र्य, मांगल्य व शुद्धता ही चिंतनाने येते. जैन तत्त्वज्ञानात ध्यान व चिंतन यांना प्राधान्य आहे. तत्वांचे पुन्हा पुन्हा चिंतन करणे याला भावना किंवा अनुप्रेक्षा असे म्हणतात. त्या 12 प्रकारच्या आहेत. या भावनांचे वारंवार चिंतन केल्याने शरीर, संसार, भोगादीविषयी विरक्त भाव उत्पन्न होतात. या भावनांनी परिणाम उज्ज्वल होतात. मिथ्या दर्शनाचा अभाव होतो. व्रतामध्ये दृढता वाढते आणि शुभ ध्यानाची वृद्धी होते. पूर्वी जे महान पुरुष झाले आहेत त्या सर्वांनी या 12 भावनांचे चिंतन केलेले आहे. या भावनालाच अनुप्रेक्षा असे म्हणतात. अणु अधिक प्र अधिक इक्ष यापासून अनुप्रेक्षा शब्द बनला आहे. इक्ष म्हणजे पाहणे, प्र म्हणजे प्रकर्षाने, एकाग्रताने, अणु म्हणजे अनुलक्षून. एकाग्रताने एकेका विचारात मनाला प्रवृत्त करणे याला अनुप्रेक्षा म्हणतात. तर अशा या अनुप्रेक्षांचे म्हणजेच 12 भावनांच्या चिंतनाची माहिती घेत असताना आपणास विनंती करते की अद्यापि जिन संस्कार या चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि धर्मप्रभावना करण्यास मदत करा. तर जाणूया 12 भावना. पहिली भावना आहे अनित्य भावना. संसारातील सर्व वस्तू अनित्य आणि नाशवंत म्हणजे क्षणभंगूर आहेत. संसारात अशी कोणतीही वस्तू नाही की जी नेहमी स्थिर राहील. नित्य तर फक्त आत्मा आहे. हे शरीर, भोग, उपभोग्य सामग्री, घर, धनदौलत, पशु, नोकर चाकर, परिवार आदी सर्व नाशवंत व क्षणभंगूर आहेत. जो संसारात आला आहे तो अवश्य जाणारच आहे. म्हणून यामध्ये अनुराग भाव ठेवायचा नाही असे चिंतन करणे ही अनित्य भावना आहे. ही दुसरी भावना आहे अशरण भावना. जीवाला संसारात कोणताही आधार नाही. मृत्यूपासून जीवाला माता, पिता, मित्र, सैन्य, देवी देवता असे कोणीही वाचवू शकत नाहीत. अर्थातच कोणताही जीव अन्य जीवाचे रक्षण करण्यास समर्थ नाही. धर्म सर्वश्रेष्ठ आधार व शरणस्थान आहे आणि त्याला शरण गेले पाहिजे. ही झाली अशरण भावना. तिसरी भावना आहे संसार भावना. येथे संसाराचा अर्थ संसरण करणे म्हणजेच जन्म मरणरूपी परिवर्तन होणे, जन्म मरणाचे चक्र चालू राहणे. जीव एक शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो, दुसरे त्यागून तिसरे शरीर धारण करतो. याप्रमाणे या संसारात जीवाचे म्हणजेच आत्म्याचे परिभ्रमण चालूच असते. या जीवन मरण चक्राचा संसार बनतो. हा संसार पंचपरिवर्तन रूपी आहे. जोपर्यंत जीवाला या आत्म्याचे ज्ञान होणार नाही तोपर्यंत हे संसार भ्रमण चालूच राहणार. संसारातील सर्व जीव दुःखी आहेत, कोणीही सुखी नाही. गरीब पैसा नसल्याने दुःखी आहे तर धनवानाची धनाची तृष्णा दुःखास कारण आहे. खरे सुख तर या संसारातून मुक्ती मिळाल्यावरच लाभेल असे चिंतन करणे हीच संसार भावना आहे. ही झाली तिसरी भावना संसार भावना. चौथी भावना आहे एकत्व भावना. जीव सर्वथा एकटा आहे. एकटा जन्म घेतो व एकटा मरण पावतो. एकटाच सुख दुःख भोगतो. कोणीही मित्र नातेवाईक जीवाचे दुःख वाटून घेऊ शकत नाहीत असे चिंतन करणे म्हणजे एकत्व भावना होय. ही झाली चौथी भावना एकत्व भावना. पाचवी भावना आहे अन्यत्व भावना. प्रत्येक द्रव्य इतर द्रव्यापेक्षा वेगळे आहे. संसारात कोणतीही वस्तू आपली नाही असा विचार करणे. तसेच आत्मा व शरीर
यांचा संबंध अनादी काळापासून चालत आला असला तरीही आत्मा शरीरापासून वेगळा आहे अशी भावना ठेवणे ही अन्यत्व भावना आहे. जर शरीरच जीवाचे नसेल तर स्त्री, पती, पुत्र, संपत्ती इत्यादी जीवाचे कसे असू शकतील? अर्थातच जीवाचे कोणीही नाही, ही अन्यत्व भावना आहे. 6वी भावना आहे अशुची भावना. असा विचार करणे की हा देह अपवित्र आहे आणि यामध्ये एवढे घृणित पदार्थ भरलेले आहेत की तसे संसारामध्ये इतर कोठेही नसतील. हे शरीर हाडे, मांस, रक्त, मल, मूत्र, घाम इत्यादींनी भरलेले आहे. अशा अपवित्र देहाचा मोह कसा केला जाऊ शकतो? स्नान, सुगंधित तेल, अत्तर इत्यादींनी याची अशुचिता दूर केली जाऊ शकत नाही. म्हणून शरीराचा मोह करणे, त्याच्यावर ममत्व ठेवणे योग्य नाही. शरीरापासून भिन्न असलेल्या आत्म्याची शुचिता प्रकट करायची असेल तर फक्त रत्नत्रय धारण केले पाहिजे. तर हे झाले 6वी भावना अशुची भावना. 7वी भावना आहे आश्रव भावना. मन, वचन, कायेच्या चलनवलनाने कर्माचे आत्म्यामध्ये येणे म्हणजे आश्रव आहे. आश्रव हे संसार वाढवण्याचे मूळ कारण असून ते दुःखदायक आहे. यापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे अशा प्रकारचे चिंतन करणे आश्रव भावना आहे. हे झाली 7वे आश्रव भावना. 8वी भावना आहे संवर भावना. कर्मांना आत्म्यामध्ये येण्यापासून अडवणे म्हणजे संवर भावना. जेव्हा कर्माचे येणे थांबेल तेव्हा जीव मोक्ष मार्गावर पुढचे पाऊल ठेवेल. म्हणून संवर भावनेच्या कारणांना, ज्यात 5 समिती, 3 गुप्ती, 10 दशलक्षण धर्म, 12 भावना, 5 प्रकारचे चारित्र्य आणि 22 परिशह विजय हे ग्रहण केले पाहिजे असे चिंतन करणे हीच संवर भावना आहे. ही झाली संवर भावना. 9वी भावना आहे निर्जरा भावना. कर्म आपले फळ देऊन झडून जाते अशी सविपाक निर्जरा सर्व जीवांची असते. विशेष तपाने केली गेलेली अविपाक निर्जरा मुनींची असते, जी जीवांना सांसारिक दुःखापासून मुक्त करते. म्हणून कर्माचा क्षय करण्याच्या हेतूने तप इत्यादी करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे निर्जरेच्या गुणदोषांचे चिंतन करणे म्हणजे निर्जरा भावना होय. 10वी भावना आहे लोकभावना. हा लोक 6 द्रव्यांनी बनलेला आणि अनादि निधन आहे. या लोकाला कोणीही बनवलेले नाही आणि तो कधीही नष्ट होणार नाही. आत्मज्ञान नसल्यामुळे जीव लोकामध्ये अनंत काळपर्यंत भ्रमण करत राहतो. अशा प्रकारे लोकांच्या स्वरूपाचे चिंतन पुन्हा पुन्हा करणे म्हणजे लोकभावना आहे. 11वी भावना आहे बोधी दुर्लभ भावना. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र्य प्राप्त होणे याला बोधी असे म्हणतात. लोकामध्ये निगोदिया व स्थावर जीवांची संख्या अनंतानंत आहे. त्यामुळे येथे त्रस पर्याय प्राप्त होणे कठीण आहे. त्रस पर्यायामध्ये सुद्धा पंचेंद्रिय पर्याय प्राप्त होणे अधिक कठीण आहे आणि पंचेंद्रियामध्ये सुद्धा मनुष्य पर्याय प्राप्त होणे अत्याधिक दुर्लभ आहे. उत्तम कुळ, उत्तम धर्म प्राप्त होणे महामुश्किल आहे. हे सर्व प्राप्त झाले तरीही विषय सुखापासून विरक्त होणे आणि रत्नत्रय धारण करणे, तपाची भावना होणे, समाधीपूर्वक मरण स्वीकारता येणे व केवळ ज्ञान प्राप्त होणे हे सर्व अतिदुर्लभ आहे.
असे पुन्हा पुन्हा विचार करणे म्हणजे बोधी दुर्लभ भावना होय. 12वी भावना आहे भावना. जो संसारातील दुःखापासून सुटका करून उत्तम सुख देतो तो धर्म होय. अशा धर्माचे चिंतन करणे म्हणजे धर्मभावना आहे. धर्मच दुःखापासून सुटका करून मोक्ष सुख देतो. वीतराग धर्माशिवाय हा जीव अनादिकालापासून दुःखाचा अनुभव करत संसार भ्रमण करतो आहे. व्रत, संयम, दान आदीद्वारे धर्माची आराधना करणे हेच मनुष्यभावाचे सार आहे. अतिदुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे. म्हणून धर्मसाधना करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्ती करून घेऊन मोक्षप्राप्ती हा त्याचा उद्देश आहे. सम्यक रत्नत्रयाची म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य यांची प्राप्ती हेच मनुष्य जन्माचे सार्थक आहे. अशी भावना ठेवणे हीच भावना होय. तर अशा प्रकारे आपण अनुप्रेक्षा म्हणजेच 12 भावनांची माहिती करून घेतली. ही माहिती स्वतःबरोबरच इतरांनाही शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिनेंद्र.